हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मटारपासून बनवलेली चमचमीत अशी बटाटा मटार रस्सा भाजी। यासाठी मी 1 वाटी हिरवे मटार घेतलेले आहे, 3 बटाटे। सर्वात आधी आपण बटाटे उकळून घेऊ। बटाटे उकळून झाले त्यानंतर इथे वाटण्यासाठी 1 कांदा आणि थोडं खोबरं भाजून घ्यायचं। आपल्याला बटाटा मटार ग्रेव्ही बनवायची आहे। कांदा खोबरं भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये मी लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बटाटे उकळून झाले, बटाटे सोलून घेऊया। ही मटार बटाटा रस्सा भाजी पुरी, चपाती आणि मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान होईल। अगदी झटपट आणि लवकर होणारी। बटाटे आपले सोलून झालेले आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कलमी, तेजपान, जिरं, मोहरी, त्यानंतर हे वाटण घालायचं। वाटण तेलात चांगलं परतून घेऊ। बघू शकता आपलं वाटण छान तेलामध्ये परतून झालेलं आहे। त्यामध्ये हळद, तिखट, कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा। आता इथे मटार घालायचे। त्यानंतर बटाटा। ही भाजी तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता। टिफिनसाठी सुकी भाजी छान होईल। त्यानंतर यामध्ये पाणी घालेल। आता 5 मिनिटं आपण भाजीला शिजू देऊ। बघू शकता आपली भाजी तयार आहे। चमचमीत अशी मटार बटाटा भाजी। यामध्ये कोथिंबीर घालूया। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या मग सर्वांनी मटार बटाटा रस्सा भाजी खायला। बाय बाय।